तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, कायमी पतित कीर्तिवान, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, कायमी पतित कीर्तिवान, चरण वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे, समागतिष्ठन्तम् आनन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला, गण गण गणात मोठे, 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 गण गण गणात 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 गणात
ज्याचे खावे मीठ त्यासी असावे नीट. महाराजांच्या मुळे आपण उभं आहे ना आज या ठिकाणी. महान योगीराज महाराजाधिराज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त हा 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं हे पहिलंच वर्ष आहे कीर्तनाचं, म्हणजे हे 3 दिवसीय सप्ताहांचं. वसुधैव कुटुंबकम ह्या आश्रमाचे आचार्य आमचे मित्र प्रल्हाद महाराज शास्त्री त्यांनी इथल्या ह्या आयोजक मंडळींना सांगितलं की 1 दिवसीय आपण कार्यक्रम ठेवता, 3 दिवसीय करा. आयोजकस्तत्र दुर्लभा मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धां कश्चिन् मां वेत्ति तत्वता. आयोजक लोक फार दुर्मिळ असतात. वाट दावी त्याच्या पुण्य नाही पण होतील उपकार गणित. शास्त्रीजींनी सांगितलं आणि ह्या मंडळीने ऐकलं. आणि ह्या मंडळाचे मोठे आधारस्तंभ आमचे बावस्कर साहेब असतील, मापारी साहेब असतील, आमचे वाघ साहेब असतील, अनंत असतील, भटकर असतील, हे सगळे मंडळी, आमचे बांगर बंधू वगैरे सगळी मंडळी. आणि इथं आमच्या लाडक्या बहिणी तर फारच जास्त आहेत नाही काय. भाऊ घरामध्ये भाकरी करीत बसले, मला वाटतं लाडक्या बहिणी जास्त आहेत. चांगलं आहे, बरं वाटतं नाही काय. नाही असंच असते, हे भावनाप्रधान मंडळी आहेत ना जास्त. उद्धराया जन जड जीवा ही मंडळी भावनाप्रधान मंडळी आहे जास्त. तर हा प्रथम वर्ष 3 दिवस सप्ताहाचं. दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम होतो, कीर्तन होत असतात. ही मंडळी मोठी धार्मिक आहे, भाविक आहे. आणि महाराजांचं प्रगट दिन आपण उत्साहात साजरा करावं असं शास्त्रीजींनी आज्ञा केल्यामुळं ही या ठिकाणचं हे पहिलं वर्ष आहे. आणि तुम्ही सगळी मंडळी गाणारी, वाजवणारी, ही सगळी आमची मृदुंगवादक, पेटीवादक, संवादिनी वादक नाही का. आणि तुम्ही गाणारी मंडळी. आता गाण्याचं काही कमीच नाही का महाराज. गाण्याचं फार खंडीने एक दिवस, 1 खंडीने 2 खंडीने डायरेक्ट 5 खंडी. विदित करतात तुकोबराय. माहीत आहे तुकोबरायांना प्रयोजन. पुण्यवान आहेत तुकोबराय हो. सर्व संसार लुटला तुकोबरायांनी, तरीही स्वतः पामर म्हणतात, पापी म्हणतात. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. तुकोबराय सांगतात मी पतित आहे, तुमची कीर्ती नाही मी वाखाणू शकत, वर्णन करू शकत. पण मला माहिती आहे तुमचं येण्याचं प्रयोजनसुद्धा मला माहिती आहे. तुम्ही कशा करता आलात हे सुद्धा मला माहिती आहे. तुम्ही आल्यानंतर काय करणार हे सुद्धा मला माहिती आहे. सांगू का, महात्मे कशा करता येत असतात हे त्यांना माहिती असते आणि काय करत असतात ही त्यांनाच माहिती असते. विठ्ठल महाराज प्रकट झालेत. देवीदास पंतांच्या घरी कार्यक्रम होता आणि दुपारची वेळ, घरातली सगळी जेवणावळी सुरू आहे. घरात सर्वांची लगबग सुरू आहे, कार्यक्रमाची लगबग सुरू आहे. पंचपक्वान्नाचा भेद, ऋतुशांती होती. देवीदास पंताच्या मुलाची ऋतुशांत होती. शेगावमधली घटना आहे बरं काही. शेगावमधली देवीदास पंताच्या मुलाची ऋतुशांती होती आणि मोठा समारंभ, मोठा कार्यक्रम घरात आयोजित केला होता. सांगू का, पूर्व पुण्य जरी होय सानुकूल. महात्मे येण्याकरता, महात्मे प्रगट होण्याकरता त्या भागाचं, तिथल्या लोकांचं, त्या गावाचं सुद्धा पुण्य असावं लागतं. विठ्ठल ते कुळ पवित्र असावं लागतंय.
तो देश पवित्र असावा लागतो. पवित्र ते कुळ पावन पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म जन्म घेती. महाराज प्रगट झाले शेगावमध्ये दुपारची वेळ. घरामध्ये जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या रस्त्याने सहज मी कशा करता सांगतो हे सगळं विषयाला धरून सांगतो बरं का. अवतार तुम्हा धराया कारण बुद्धराया जनजड जीव. आणि महाराज बाहेर त्या उष्ट्या पत्रावळ्या टाकत होते बाहेर आणि त्यामधली शीत वेचून खात होती बरं का. राजसूय यज्ञामध्ये सुद्धा असंच झालं होतं. पांडवांनी महाभारत संपल्यानंतर युद्ध संपल्यानंतर भगवान कृष्णाने आदेश दिला. खरं सांगू का, आदेश हा दोघांचाच मानायचा, देवाचा किंवा संतांचा. विठ्ठल भगवान म्हणले धर्मा अनेक पातकं घडली रे. महाभारतामध्ये निष्पाप जीव सुद्धा गेलीत, ज्यांचा दोष नव्हता ते सुद्धा गेलीत. त्यांच्यासाठी त्यांच्या शांतीसाठी त्यांची पुढची मार्गक्रमणा सुखरूप व्हावी यासाठी आपल्याला यज्ञ करावा लागेल. त्या पितरांच्या पतंती पितरो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. शांती करावी लागेल, यज्ञ करावा लागेल. धर्मजी म्हटले, धर्मराज म्हटले, भगवान तुम्ही आज्ञा द्या. आणि मग अश्वमेघ नावाचा मोठा यज्ञ केला. यज्ञात भवन्ति भूतानि पर्जन्यात यंद संभवा. हे सनातन आमचे जे वैदिक परंपरेचे जे परंपरा लावून दिल्यात ना ते चुकीचं नाही बरं का. त्यामध्ये काहीतरी विज्ञान पण आहे आणि अध्यात्मसुद्धा आहे. राजसूय यज्ञ करण्याकरता सगळी बसलीत. यथा सांग राजसूयज्ञ प्रत्येकाला कामं वाटून दिली होती बरं का, प्रत्येकाला कामं वाटून दिली होती. आणि भगवान आयोजक होते हो. जिथं आयोजक भगवान होते तिथं काय कमी. खजिनदार धर्मराजालाच नेमलं होतं. ते खजिना टाळकऱ्यांना पाहिजे तेवढं द्या, वाजवणाऱ्यांना द्या. भीमाला आग्रह करण्याकरता ठेवलं होतं. भीमदादा आपल्या पंक्तीमध्ये सगळे बसल्यानंतर धर्माने सांगितलं की भीमा सगळ्यांना यथा सांग जेवण झालं बरं का, यथा सांग जेवण झालं पाहिजे, अगदी सगळी तृप्त झाली पाहिजे. भीमा ही सगळी जबाबदारी तुझी. भीमला काळजी करू नका. मग भीमदादा ती गदा हातामध्ये घेऊन पंक्तीमध्ये फिरायचं नाही का. आणि पंक्तीमध्ये कोणाला काही कमी पडतंय का, कोणाला काही जे व्यवस्थित जेवतात की नाही. आता भीमदादा बरं तू काय आपल्या 3 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा कार्यक्रम थोडा होता, महिनाभर हो. अश्वमेध यज्ञ महिनाभर चालू असलेला हा अश्वमेध महायज्ञ. आणि दररोज पंचपक्वान्नाची जेवणं भीमदादा पंक्तीमध्ये फिरायचे, व्यवस्थित वाढतात की नाही सगळं व्यवस्थित नियोजन हो. आणि ते काय आम्ही आळंदीला होतो ना, आळंदीला त्यावेळेस आमचे जयराम बाबा भोसले होते, म्हणजे मोठे कीर्तनकार आणि नैष्ठिक ब्रह्मचारी आळंदीतलेच. ते नेहमी विनोदाने सांगायचं पक्वान्नाचं म्हणजे श्रीमंताच्या घरचं जेवण म्हणजे अगदी तिथं काय इकडे हात तिकडे हात तिकडे हात ताटामध्ये तिकडे हात नाही का, तिथं काय कमीच काय हो. आणि गरिबाचं घरचं अन्न म्हणजे पाय भगवती आणि बाप मारुती. म्हणजे ताटात घास उचलला बेसनाला टाकवायचं का तोंडातच घालायचं, म्हणजे 2च पक्वानं नाही का. पण हे पंचपक्वान्न असायचे अगदी. आणि एवढं असताना सुद्धा काही लोक असे धष्टपुष्ट व्हायच्या ऐवजी थोडे असे क्रूश झालेत, रोड झालेत. भगवान सहज एक दिवशी असे फिरत असताना भगवंताने विचार केला की खायला कमी नाही, सगळी व्यवस्था चालू आहे, व्यवस्थित व्यवस्था चालू आहे. ही खाणारी मंडळी अशी क्रूश का झाली. ही समाधान नाही यांच्या चेहऱ्यावर. समाधान दिसायला पाहिजे. हां तुम्हाला सांगू, पारमार्थिकाचं तेज हे त्याच्या डोळ्यामध्ये असते, चेहऱ्यात असते. आणि यांचं तेज असं गालावर असते नाही काय. हां असं तेज आपल्या चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे. आणि ते अध्यात्माचं तेज असलं पाहिजे बरं का. अध्यात्माचं तेज हे लपत नसते. आणि तुम्हाला सांगतो आत होते तैसे उमटले वरी, बाह्य संपादनी अंतरीची चोरी. अंतःकरणामध्ये जे आपलं चालू असते ना घालमल हे चेहऱ्यावर उमटून देत असते. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये मला माहीत असेल पूर्वी डॉक्टर लोक नव्हते, वैद्य लोक असायचे, वैद्य आहे ना. आणि ते काय करायचे बघायचे, अशी नाडी बघायचे, नाडी. स्टेथोस्कोप नंतर आला, पहिले ते नाडी त्याचे असे डोळे पण बघायचे, आताही बघतात. पण डोळ्यात आतमध्ये काय रोग आहे हा डोळ्यामध्ये दिसायचा.
हां मी तुम्हाला सांगू, माणसाची जेवढी इंद्रिय आहेत ना, त्या इंद्रियांपैकी सगळ्यात जास्त दोषी कुठलं इंद्रिय असेल, सगळ्यात जास्त पाप कुठल्या इंद्रियाकडनं होत असेल तर ते डोळ्याकडनं होते. आवडी ते वृत्ती किरटी स्वर्देत चला. आवडी ते वृत्ती किरटी आधी मनोनी उठी मग ते जीवाच्या दिठी करासिये, हे जीवाच्या दिठी करासिये. सगळ्यात जास्त दोष माणसाकडनं घडतो तो डोळ्यांमधून घडतो, नाही का. आणि मग ते वैद्य लोक डोळे बघायचे असे आणि मग लगेच जीभ आ करायला सांगायचे, असं करा नाही का. आणि मग ते नाडी वगैरे बघायचे. म्हणजे मी हे कशाकरता सांगतो तुम्हाला, पूर्वी तसं एखादा माणूस समजा मी आता सहज जाता जाता म्हणलो की तुम्ही समजा आता तुम्ही नेहमी हसता आम्हाला माहिती आहे, पण एखाद्या दिवशी जर चेहरा पडलेला असला आपण सहज विचारतो पाचखंडे बाबा आज काही नाराज दिसता, हां आज काही नाराज दिसता का. म्हणजे काही नाही. म्हटलं काही नाही आज म्हणजे हे का ओळखलं आपण, तुम्ही नाराज दिसताय का ओळखलं, कसं ओळखलं, चेहऱ्यावरून अंतःकरणातल्या भावना ह्या चेहऱ्यावर दिसतात बरं का. म्हणून आत होते तैसे उमटले वरी बाह्य संपादनी अंतरीची चोरी. ती ब्राह्मण रोज जेवायची, संत महात्मे जेवायचे, चेहऱ्यावर तेज नव्हतं, निस्तेज झाली होती. भगवान कृष्णाने ओळखलं की नक्कीच काहीतरी दुःख आहे. विचारलं का, काही खायला कमी पडतंय का, स्वयंपाक रुचकर होत नाही का. इथं अन्नपूर्णा माता प्रत्यक्ष पाणी भरते, अन्नपूर्णा माता काही कमी नाही, भांडार भरलेला आहे, तरीही तुम्ही एवढे खुश झालात का, कारण काय. एकाने वेदवेद सांगितलं, म्हणजे भगवंता आमचं नाव नाही सांगणार ना. लोक सांगतात बरं का, म्हणतात तसे, हे बघा तुम्हाला सांगतो पण आमचं नाव नाही सांगणार ना. ते म्हणलं नाही सांगा, तुमच्यात आणि माझ्यात असं म्हणून अख्ख्या गावात सांगतात, तरी सांगतात तुमच्यात आणि माझ्यात. नाही त्यांनी सांगितलं भगवंता अरे कमी काही नाही, भगवान तुमच्यासारखे आयोजक जिथं आहात तिथं काय कमी पडणार, प्रत्यक्ष अन्नपूर्णा माता तुमच्याकडे आहे, कमी काय पडणार. पण सांगू आम्ही भीती भीमदादाची वाटते ना, भीमदादांना गदा घेऊन पंक्तीमध्ये फिरतात, पण असं वाटतंय कदाचित थोडंसं जरी उष्ट राहील आपल्याकडे, अशा भीतीनं ना देवा आम्ही मीठ पण खायला लागलो रे. देवा खरंच सांगतो, म्हणजे ताटात काही उष्ट ठेवायचं आहे ना म्हणून मीठ पण खायला लागलो. आणि मग त्या मिठामुळे काय झालं, म्हणजे ते कॅल्शियम असते ना ते जरा जास्त वाढलं शरीरामध्ये आणि आम्ही असं कृश व्हायला लागलो, भीती वाटायला लागली. देवाने बोलवलं, दादा तुम्हाला ही तृप्त व्हावीत म्हणून आदेश दिला होता, हां यांना भीती वाटावी असं करा म्हणून नव्हतं सांगितलं. आपल्या गावाकडे लोक पंक्तीत फिरतात, याला वाडा याला वाडा याला वाडा, इकडे याला वाडा याला वाडा, ते काही नाही वाढत याला वाडा. आणि देवाने सांगितलं भीमा असा आग्रह करू नका, नाही तर तुम्ही ही ड्युटी कॅन्सल करा, तुम्ही असं करा बाहेर उभे राहा, जे कोणी जेवले नसते त्यांना बळजबरी जेवायला आतमध्ये पाठवता, आतमध्ये तेवढं तो काम तुम्ही करा. आणि त्या पत्रावळ्या ज्यावेळेस बाहेर टाकत होत्या ना त्यावेळेस भगवान शुकदेवांनी पोपटाचं रूप धारण केलं आणि त्या पत्रावळ्या टाकल्या होत्या ना, त्या पत्रावळ्यावरची उष्टशीत वेचायला लागली. महाराजांनी सुद्धा तेच केलं आणि भगवंताच्या लक्षात आलं, धर्मा भाग्यवान आहात तुम्ही. पण तेव्हा काय झालं, सफल झाला तुमचा राजसुयज्ञ सफल झाला रे. धर्मराज म्हणले, देवा झालं काय, देवा आम्ही निष्काम बुद्धीने केला रे, तू आम्हाला फक्त आज्ञा देणार आणि तुझ्या आज्ञेचं पालन करणार, यामुळे देवा आमच्याकडनं काही चुकलं का. धर्मा चुकलं नाही, तुमचा राजसुयज्ञ सफल झाला. प्रत्यक्ष अग्निनारायण संतुष्ट झालेत रे, ते हो न होत. पण शुक महामुनी तुम्ही बाहेर टाकलेल्या पत्रावळ्या आहेत ना, पत्रावळ्या, त्या पत्रावळ्याचे कणसुद्धा वेचून खायला लागलेत रे. धन्य झालं, पांडव कुळ सगळं धन्य झालं. बाहेर येऊन बघतात तर शुकमुनी पोपटाचं रूप धारण करून ते पत्रावळीवरचे ते शीत खात होते. महाराजांनी सुद्धा तेच केलं. देवीदास पंताच्या घरी कार्यक्रम, महाराज शेगावात प्रगट झाले ते पहिल्यांदा. देवीदास पंतांनी घरातल्या उष्ट्या पत्रावळ्या रस्त्यावर टाकल्या, महाराज प्रगट झाले आणि त्या पत्रावळ्यावरची भाताची शीत वेचून खायला लागले. का, उदर वर्णन हे जाणीचे कर्म वदनी कवळ घेता, सहज हवन होते नाम घेता, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर वर्णन हे जाणीचे यज्ञ कर्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म. कशासाठी करतो आम्ही हे,
रात्रंदिवस झटपट करतो कशासाठी? हिवलेसे पोट लागलेसे पाठी हिवादेशे पोट देख जना सवे गोठी सांगून दी. मी म्हणायच्या याची तुम्हीच म्हणायचं ना आधीप्रमाणे. म्हणजे आपण रात्रंदिवस जी मेहनत करतो, काबाड कष्ट करतो कशासाठी? पोटासाठी. कोणा सवे गोठी सांगून दी. मी तर भोर पोट लागलेसे पाठी कोणा सवे गोठी सांगून दी. पोट लागले पाठीचे हिंडाविते देशोने पोट लागले पाठीचे हिंडाविते पोट लागले ते पाठी पोटा कारणे गा झालो पांगिला जना. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. नसरेची मायबाप भिके नाही खंडना. पुढारा म्हणती एकतया नाही करुणा. श्वान हे लागे पाठी आशा बहुदारुणा. साहेब 500 किलोमीटरवरून आपण आलो. पावसकर साहेब कशा करता? नाही म्हणजे आमचं घरी बरं आहे. अरे पण इकडे कशा काय? पोट भरायसाठी नाही काय? या पोटा कारणे का झालो पांगिला जना. आणि हे भरण्यासाठी विधवर भरण्यासाठी आपण सगळं हे करतो, सगळ्या करतो. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलंय. ते वाया जाता कामा नाही बरं. ते वायाला जाता कामा नाही काय? आणि हेच महाराजांनी जाणलंय. आणि म्हणून त्या उष्ट्या पत्रावळीवरची शीत वेचून खायला लागले महाराज देवीदास पंताच्या घराच्या बाहेर. नेमकं त्याच रस्त्याने बंकटलाल अग्रवाल जात होते. शेगावमधले धनाढ्य धनिक. बंकटलालांनी बघितलं. म्हटले बापरे, दुपारची वेळ. सांगू का? मी म्हटलो पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ. संतांचं भेट होण्याकरता सुद्धा पूर्व पुण्य असावी लागते बरं का. संतांची भेट होण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतंय. ते ओळखण्यासाठी सद्भाग्य असावं लागतंय. आणि त्यांना आपलंसं करून घेण्यासाठी सौभाग्य असावं लागतंय. बंकटलालांनी ओळखलं दुपारची वेळे. सामान्य भिकारी दिसत नाही हा माणूस. काहीतरी विशेष वाटतंय. दैदिप्यमान चेहरा, निर्वस्त्र दिगंबर अवस्थेमध्ये. आणि उन्हात ते शीत वेचतात. बंकटलाल भीत जवळ गेले. महाराज, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराजांना, गजानन महाराजांना लांबून नमस्कार केला. महाराज, आपण भुकेले आहात. मी आतून काहीतरी आणू? महाराजांनी फक्त वर बघितलं बरं का. जयाचा दिठवा वर झळके की पद्मपर माथा गडके. त्याच्या दृष्टीमध्ये सुद्धा सामर्थ्य असते बरं का. संतांनी फक्त आपल्याकडे बघावं. तो म्हणेल देत राहे महाबधू. तो दयाचे तो जेवती वास पाहे. तेवती सुखाची सृष्टी होत जाय. तो म्हणेल देत राहे महाबधू. संतांनी कुठेही बघावं आणि ते बघतील त्या ठिकाणी त्या तिथल्या बघणाऱ्या लोकांना शक्तिपात व्हावा एवढं सामर्थ्य त्या संतांमध्ये असते. आणि मग बंकटलाला म्हणाले, महाराज आम्ही घरात जाऊन काही खायला आणू का? महाराजांनी फक्त बघितलं. ते म्हणले तुझी इच्छा असेल तर आण ना. महात्मे भिकारी नसतात हो, भिकारी आपण असतो. आपण भिकारी आहोत, सारखं मागत राहतो आपण, नाही का?
तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. आपण भीक मागत फिरतो, रात्रंदिवस भीक मागत फिरतो नाही का. हिंडता गवानेगा शिनलो येरझारी, न मिळेची दाता कोणी, जन्म दुःख निवारी. भीक मागत फिरतो. भीक कसं मागायचं. ओढली 17 बिघा तिने पुरविली इच्छा, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसेली, टाकली पात्र झोळी धर्म अधर्माशा. कोल्हाड चुकविला त्रिगुणाचा ओळसा, न मागे भीक आता हाची झाला भरवसा. ओढली 17 बिघा तिने पुरविली इच्छा. काय करावं लागेल. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद. घेऊन याला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेविला. टाकिली पात्र झोळी धर्म धर्म. झोळी ती गळ्यामध्ये घ्या ज्या झोळीमधून जगाचं सुद्धा कल्याण करता आलं पाहिजे. विठाला महाराज म्हणले तुम्हाला जरूरत असेल तर आणा. बंकटलाला आतमध्ये गेले, देवीदास पंताच्या घरामध्ये गेले आणि देवीदास पंताने म्हणायला लागले बाहेर ना कोणीतरी महात्मा आला. बघा पहिल्याच भेटीमध्ये बंकटलालाने ओळखलं. आता जो नागडा दिगंबर अवस्थेमध्ये अंगावर वस्त्र नाही, कसल्याच प्रकारचं काही नाव गाव काही माहीत नाही, त्याला सुद्धा कोण त्याला साधू म्हणेल का हो. पण म्हणूनच भाऊ सुकृताची जोडी मागचं पुण्य आणि म्हणून साधूची भेट. बंकटलालाने ओळखलं. आतून पंचपाक्वानाचं ताट आणलं. आणल्यानंतर महाराजांच्या पुढं ठेवलं. महाराजांनी काय करावं. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसावडी. ताट पुढं ठेवल्यानंतर महाराजांनी काय केलं. त्या ताटातली जेवढी अन्न होती ना ते सगळी एकत्र केली. सगळे एकत्र केले. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला सारे. हरी नामाचा खिचडी काला. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म. या न्यायाने महाराजांनी सगळं ते ताटामध्ये वाढलेलं अन्न होतं ना ते सगळं एकत्रित केलं. बंकटलाला हसायला लागले. म्हणलं बघा ना त्यांना आम्हाला असं वाटलं होतं हे चवीने खातील. महाराज म्हणले साले हो चव तुमच्या तोंडाला रे, तुम्ही चवच नाही ना तुम्हाला. विठाला महाराजांनी सगळं ते एकत्र केलं. खा. ते म्हणले अजून आणू का. आग्रह करतात बरं का लोकांना. आपल्याला तर जास्त आग्रह करतात. तुम्हाला सांगू मी नुकतंच महाराज आळंदीहून आलो आणि पालेगावामध्ये होतो. मला अभिमान आहे विश्वनाथ महाराज वारिंगेंना मी शिकवलं बरं का. म्हणजे मी हा धर्माचा अभिमान असावा ना, परमार्थाचा अभिमान असावा. मी पालेगावामध्ये 1985मध्ये आलो. आळंदीहून आलो. मी आग्रह सांगतो जेवायचा आणि त्या आग्रहाच्या माध्यमातून अंतःकरणात भीती कशी निर्माण होते ते सांगतो. मी सांगतो. पाल्याला होतो आणि पाल्याला होतं. मला खूप आग्रह करायचे लोक. तुम्हाला सांगू हे लोक फार प्रेमळ हो, भावनाप्रधान. आणि लोक सगळी भावनाप्रधान असतात. आपण त्यांच्यासोबत खेळायचं, त्यांच्या भावनेशी खेळायचं का त्यांच्यासाठी वळायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं नाही का. आम्ही जेवायला बसतो पहिल्याच दिवशी आणि मग अजयराम बाबा मस्कर अनंताबाचे वडील बरं का तुम्हाला माहिती आहे. अनंताबा पाल्याचे आपले मस्कर त्यांच्या घरामध्ये जेवायला बसलो आणि माझ्या ताटातलं काहीतरी संपलं आणि एक जण म्हणला महाराजांना हाना. मी म्हणलं बापरे आता जेवता आपल्याला मारतात की काय माहिती आहे. ते म्हणले महाराजांना हाना. मी म्हणलं नका नाही असं नका करू ना. रामभाऊ ते राम वारिंगे वारली विचार पैलवानगडी. तो म्हणला नाही ते काय नाही म्हणतील मी हात धरतो त्यांना हाना. म्हणलं कमाल झाली बाबा आता. मग तुम्हाला सांगा मला तुम्ही सांगा त्यांचे शब्द आहे तो प्रचलित नाही का. आता प्रत्येक भागातली बोली भाषा वेगळी असते ना है ना. हाना म्हणजे आना. काहीतरी संपलं होतं ताटातलं. ते म्हणले महाराजांना हाना. मी म्हणलं आता हे लोक नक्कीच आपल्याला हाणतात. पण म्हणलं जेवायलाच कशाला बसवलं. मनातलं म्हणलो नाही का. आपल्या विदर्भातली वेगळ्या जायला काय करता काय
आनंद आहे. अरे तो काय म्हणून नाही लगायचं नाही, वडा मी आहे ना सगळ्यात आले वडा मी आहे ना म्हणजे खानदेशातली बघा, अरे भाऊ तू काय नाही म्हणतोस रे, अरे वाढणार त्याला म्हणजे प्रत्येक विभागातली भाषा वेगळी असते ना. मग मी त्यांना विनंती केली, म्हटलं असं करा ना, जेवल्यानंतर हाना ना, आता नाही का हानी म्हणजे जेवल्यानंतर हाना. ते पण हसायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे यांना काही समजलं नाही वाटलं नाही. मला सांगा, त्यांनी हाना शब्द उच्चारला म्हणून मला दुःख, का हाना शब्दाचा अर्थ मला समजला नाही म्हणून दुःख? संसार आहे म्हणून दुःख, का संसाराचा अर्थ समजत नाही म्हणून दुःख? बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखे काय झाले कान तरी ऐकती. खूप लोक आले गेले, बहुता जन्मी फेरा आला या रगरा. खूप वेळा आमचं येणं झालं ना. संसाराचं दुःख नाही, संसार समजल्यानंतर दुःखच नाही हो. आमचे तुकोबारा सांगतात, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील. काही जरूरत नाही तुम्ही धोतर नेसायची, भले मोठे गंध लावायचे किंवा भगवे कपडे घालायची, न लगती सायास सुखे तो घरा. आणि मग आग्रह केला बंकटलालांनी, आणू काय महाराज, आणू काय. त्यांनी महाराजांनी वर बघितलं आणि आता वर बघितल्यानंतर बंकटलाल घाबरले. कारण त्यांच्या साबुबा बघण्यातसुद्धा जर बसली पाहिजे, जर आपल्या बघण्यामध्ये जर बसली पाहिजे. हां काय ताकद कोणाची बघण्यामध्ये, एवढी जर बसली पाहिजे. माऊली लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये, जया उत्तम कुळीच्या होती. ज्या उत्तम कुळातल्या स्त्रिया असतात ना, त्यांच्या नजरेतच अशी ताकद असते की काय विषाद कोणाची वाकडे नजरेने बघायची. विठाला विठाला आणि मग महाराजांनी सांगितलं नको. मग पाणी आहे ना महाराज, पाणी. महाराजांनी सांगितलं तेवढं ते पाणी. म्हणले महाराज आम्ही चांगलं गार पाणी घेऊन येतो. आणि विदर्भामध्ये पाण्यामध्ये वाळा टाकायची पद्धत आहे बरं का. वाळा हां सुगंधित असतो, तो वाळा सुगंधित असतो. आणि वाळ्याचं टाकलेलं पाणी आहे. आता जसं श्रीमंत्या घरचं आणि देवीदास पंत म्हणजे सोनार हो जातीचे, आणि घरची श्रीमंती वाळ्याचं पाणी आणलं, थंडगार पाणी. महाराजांनी ते घरात जाईपर्यंत बाहेर पाणवठा होता. आपल्याकडे ते हौद असतात, मोठे हौद, जनावरांना पाणी पाळण्याकरता. नाही पण लय मोठे लोक पुण्यवान हो, दान धर्म करणारी, गावाच्या बाहेर ते मोठे मोठे हौद बांधलेले असायचे पूर्वी. पाणवठा हौद असायचे गुराढोरांना पाणी पाजण्याकरता. अख्ख्या गावातली ढोरं पाणी. महाराज पटकनी उठलेत आणि त्यात हौदातलंच पाणी पिले. तो कुंड होता मोठा बनवलेला, त्यातलं पाणी पिले. बंकटला आलेत, म्हटले बापरे 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 महाराज, ते घाण पाणी आहे. ते बोलले तुमच्यातच पाणी नाही काय. घाण पाणी कसलं पाण्याला कुठं घाण काही नाही, तुमचं मन घाण आहे, आपलं मन घाण आहे. महाराजांची महती त्यांना समजली आणि महाराजांचं पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी वर्णन केलं. तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माया बाप कृपावंत.
काय मी पतित कीर्तिवानो. महाराज संतांना आईची आणि बापाची सुद्धा उपमा देतात. हे कर्तृत्वाने सिद्ध करायचं असते बरं का. गुडा कुर्वन्ति दास्यत्वं दुरे पिवसतो सताम केतकीमा घृणाय स्वयमायन्ति षट्पदा. माणसाच्या कर्तृत्वातूनच त्याची ओळख निर्माण झाली पाहिजे. आईचा सुद्धा गुण संतांमध्ये आहे आणि बापाचा सुद्धा गुण संतांमध्ये आहे. पालन करण्याची सुद्धा जबाबदारी आणि पोषण करण्याची सुद्धा जबाबदारी, दोन्ही जबाबदाऱ्या ज्या स्वीकारतात ते संत असतात. बाप फक्त पोषण करायची जबाबदारी स्वीकारेल, पण पालन करायची जबाबदारी स्वीकारेलच असं मात्र नाही का. संत जे असतात हे आईची पण भूमिका बजावतात आणि बापाची सुद्धा भूमिका बजावतात. कृपा लेकोराचे हित व्यवहारातले मायबाप मुलाचं भलं व्हावं ही त्यांची अपेक्षा असते, नाही असं नाही. पण ते व्हावं कसं होईल हे त्यांच्या हातात नसते. कृपा केली संतजींनी आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ प्रेमाला गेले. हे मायबाप सर्वस्व देणारे मायबाप आहेत आणि व्यवहारातले मायबाप आहेत. यांना मुलांचं भलं व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं. माझ्या मुलाचं 2चे 4 हात व्हावे, 4चे 8 व्हावे, वेल मांडवावर जावा, मांडव मोडला तरी चालेल, नाही का. अशी अपेक्षा आईबापाची असते हां, ह्या व्यवहारातल्या आईबापाची. पण परमार्थिक मायबाप जे असतात संत, जन्म मरण जाया संत संग, संत संग जन्म मरण जाया संत संग, जन्म मरण जाया संत संग, जन्म मरण जाया माय बाप पिंडा पोषिएला माया, माय बाप पिंडा पोषिएला माया, जन्म मरण जाया संत संग, जन्म मरण जाया माया बाप पिंडा पोषिएला, माय बाप पिंडा पोषिएला माया, जन्म मरण जाया संत संग, संत संग, जन्म मरण जाया संत संग. प्रपंचातले मायबाप, संसारातले मायबाप, मायबाप सांभाळीती, लोभा कारणे वाढविती. मुलांना लहानचं मोठं करतात. कशा करता? म्हातारपणामध्ये यानं आमचं काहीतरी करावं म्हणून. परमार्थामध्ये तसं नाही. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय भयदान म्हणून आलो या देशात. संत महात्मे आईची भूमिका बजावतात, बापाची भूमिका बजावतात. सज्जनांनो, पूर्ण विश्वामध्ये एकच माऊली आहे जिचं नाव ज्ञानेश्वर माऊली, नाही का. एकमेव संत जे पुरुष असून सुद्धा ज्यांना माऊली नावाने संबोधलेलं आहे. माऊली
साधकाचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुखरूप नामोबा माझा संत महिमा वर्णू कीर्ती संत महिमा वर्णू अपरंपार अशा प्रकारचा महिमा आहे त्या संतांचा. आणि म्हणून तुकोबारा सांगता तुम्ही संत मायबाप कृपावंत ती संत असले पाहिजे बरं का. कृपादान केले संती कल्पांती सरेना. त्या संतांचं कृपादान कल्पांतामध्ये सुद्धा सरत नाही असे ते संत, पण ते संत असले पाहिजे. संत नावाचे वेगळे, संत असण्याचे वेगळे, संत दिसण्याचे वेगळे बरं का. महाराज संत दिसण्याची नव्हते, संत असण्याची नव्हते आणि संत तर नव्हतेच नव्हते, याहीपेक्षा पलीकडे होते, ज्याला परमहंस म्हणतात. विठ्ठल आम्ही दिसायचे संत असतो फक्त, नाही का. धोतर नेसलं, शर्ट घातलं, गंध लावला, टोपी घातली, निघले तर म्हणतात बुवा आहे वाटते, बुवा दिसतात, बुवा नाही का. बुवा चालले कुठंतरी सप्ताह आहे वाटतंय. आम्ही दिसायचे संत. तुकोबारा सांगतात करीसी ती देवा करी माझे सुखे परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंब माना इच्छे झाले. देवा मी कोणाला सुद्धा संत म्हणणार नाही. विकेल तेथे विका नाव माती ठेवणी बुका. देवा बाजारामध्ये काही विकू दे, पण मी भलत्याला कोणाला संत म्हणणार नाही. संत लोकांचा उपयोग कुठले बरं का. कोणी संत संत तेचे संत तेची संत यांचा हेत विठ्ठले. फक्त परमार्थासाठी परमार्थ करायचा, भगवंतासाठी परमार्थ करायचा, समाजासाठी, अर्थात लोकेशना म्हणून दाखवायचं म्हणून नाही, त्याला संत म्हणतात. तुकोबारा सांगितले देवा पोटासाठी संत झाले कलित बहुत, मी त्यांना नाही संत म्हणणार. वरी भगवा झाला थापे, वरी भगवा झाला, वरी भगवा झाला
वरी भगवाना केला कामे अंतरी वश केला कामे अंतरी वश केला अंतरी वश केला कामे अंतरी वश त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना माधू. असे संत नको. आणि असंच झालं. महाराजांची महती शेगाव नगरीमध्ये दिवसेंदिवस वाढत होती. लांबून लांबून लोक यायचे बरं का. कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे कीर्ती मुख त्याचे नारायण. महात्म्यांची काही प्रचार ॲडव्हर्टाईज करायची जरूरत नाही हो. कानोखानी परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना अकोली असो तिकडे अडगाव असो सगळीकडे महाराजांची कीर्ती चौदिशानं पसरली. गावोगावीचे लोक यायला लागले. महाराजांना असं वाटलं आता शेगाव नगरीमध्ये. आणि तुम्हाला सांगू का महाराज शेगाव नगरीमध्ये अवतीर्ण होतील हे कित्येक वर्ष आधी श्रीपाद श्रीवल्लभ नावाचा चरित्रामृत ग्रंथ आहे बरं का साहेब. भावस्कर साहेब श्रीपाद श्रीवल्लभ नावाचा चरित्रामृत ग्रंथ आहे. त्यामध्ये त्या काळामध्ये लिहून ठेवलं होतं की शेगावचं नाव त्यावेळी शिवगाव म्हणून होतं. शिवगावामध्ये महाराज अवतीर्ण होतील असं त्यावेळेस लिहून ठेवलं होतं. शिर्डीमध्ये साईबाबा अवतीर्ण होतील असं त्यावेळेस लिहून ठेवलं होतं. त्याला जवळजवळ 600-700 वर्ष झाली असतील. माझ्याकडे तो ग्रंथ आहे त्यामध्ये आहे बरं का. म्हणजे हे आधीच लिहून ठेवलं होतं. हे अवतार तुम्हाला धराया कारण याच्यासाठी सांगतो मी बरं का. म्हणून हे संत यांना हे महाराज प्रकट झाले. त्यांना असं वाटलं आता गावोगावी आपली महती वाढायला लागली पसरायला लागली. शिर्डीचं नाव दिशिला नगरी आधीचं दिशिला नगरी होतं बरं का. दिशिला नगरी. आणि आमचं हे शेगाव. महाराजांना वाटलं की लोकेशना बरी नाही मग मुद्दाम वेड्या पिसासारखं करायचे. खंडोजी पाटलाला सांगितलं गड्या पाटला असं कर मला तुझ्या शेतामध्ये एक झोपडी बांधून दे. खंडोजी पाटलाला सांगितलं महाराजांनी. खंडोजी पाटील गावचा पाटील लय महान नाही काय. खंडोजी पाटील घरची भरपूर श्रीमंती गजांत लक्ष्मी घरामध्ये. खंडोजी पाटलाला सांगितलं महाराजांनी पाटला पाटील मला ना तुमच्या शेतामध्ये झोपडी बांधून द्या आम्ही तिथं राहणार. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगाये वृक्षवल्ली आम्हा वनचरी पक्षी सुसवरे आळविती. खंडोजी पाटलांनी महाराजांना बांधून दिलं. हे पाटील मंडळी महाराजांची निस्सीम शिष्य निस्सीम भक्त बरं का. त्यांना आठ्यता होती अहंकार होता. महाराजांनी घालवला तो. कारण ह्या पिढीचं सुद्धा पूर्वजन्मीचं सुकृत आहे की वाया जायला नको. महाराजांनी त्या पाटील घराण्याला सुद्धा संस्कार लावले. कुकाजी पाटील असतील खंडोजी पाटील असतील महादेव पाटील असतील. खंडोजी पाटलांनी मी संतांसाठी सांगतो संत तो पोटासाठी संत साले कलीत बहुत. महाराजांचा महिमा गावोगावी देशात म्हणजे आपल्या महाराष्ट्र प्रांतापेक्षा अनेक प्रांतामध्ये वाढायला लागला. आणि तो पोचला उत्तर भारतामध्ये. तिथल्या काही साधूंनी ओळखलं. अर्थात ते भस्म लावलेले वगैरे ती मंडळी स्वतःला त्यातले काही जे बघा काही वेळेला आपल्याकडे पण ते लोक बच्चा इधर आओ महात्मा लोग काशी को जा रहे हैं बेटा अन्नदान करना है कुछ. आमच्या ऑफिसलाही बरेच वेळ येतात तसे बेटा जा तेरा भला होगा. मी म्हणलं महाराज माझं भलंच आहे सगळं नाही जा तेरा भला होगा तेरा अच्छा ही होगा तेरा भला ही होगा. गुरुनाथ की सेवा कर ले भूखे को कुछ देना. साहेब घर का हिसाब यारो जमा बंदी से रखना. तेरा अच्छा ही होगा तेरा भला ही होगा. इस दुनिया में भली भलाई कर ले बाबा अपनी. इस दुनिया में भली भलाई कर ले बाबा अपनी. गुरुजन का संग मत कर यारो. गुरुजन का संग मत कर यारो. दुनिया भई तूफानी. तेरा अच्छा ही होगा तेरा भला ही होगा. तेरा अच्छा ही होगा तेरा भला ही होगा. शेगाव नगरीमध्ये आले फिरत
समजतं इथं महाराज आहेत, इथं संतांना पूजतात. हे संत नव्हते, पण संतांचं आव्हान लावत आहे. आम्ही सुद्धा 4 दोन अभंग पाठ करतो, कसं तरी धोतर नेसतो, फेटा बांधतो नाही का, आणि मोठा गंधबिंद लावतो, आणि लोक मग सांगतात महाराज कीर्तनाला याल काय. मला ह्या इथल्या मंडळीने खूप आग्रह केला बरं काय माऊली, खूप आग्रह केला. मी म्हटलं नाही ना, मी ऐकण्याच्याच लायकीचं नाही तर मी सांगू कुठं लोकांना काय. मी म्हटलं मी नाही कीर्तन नाही करणार. मग त्यांनी ही लोक मोठी हुशार बरं का, लबाड नाही हुशार, हे लोक मोठी हुशार. ह्या आयोजकांनी काय केलं बरं का, शास्त्रीजींकडे गेले. आणि शास्त्रीजींना माहीत आहे, आळंदीला शास्त्रीजींना मीच पाठवलं होतं बरं का त्यावेळेस. तर शास्त्रीजींकडे गेले आणि शास्त्रीजींना म्हणले तुम्ही पुरुषोत्तम बुवांना सांगा ना. शास्त्रीजींचा मला फोन आला. खरं सांगू का, सेवके करावे सांगितले काम तेथे होतू पण कामा नये. शास्त्रीजींनी मला फोन केला, म्हणले बाबा एक कीर्तन करा ना. हां, मी म्हणलं सुपारी किती देतील. मी हे कशा करता सांगतो की आम्ही 4 दोन अभंग पाठ करतो हो, तुकोबारांचे ज्ञानोबारांचे 4 दोन अभंग पाठ करतो, त्याच्यावर कीर्तनं करतो आणि त्याच्यावर लाखो रुपये कमवतो. साल्या तुला नाक्यावर जरी उभं केलं ना बा, नेतिवरीच्या नाक्यावर जरी उभं केलं ना, टाटाच्या नाक्यावर जरी उभं केलं, तुला फुकटात नेणार नाही रे कोणी. येतच काय तुला नाही काय. म्हणून पोटासाठी संत झाले करी हो. सांगू का, काही बोलणारे लोक असतात, दुबळे लोक असतात बिचारे, आणि त्यांना ही भावनाप्रधान मंडळी असतात ना, त्यांना असं वाटतं महाराज म्हणजे आपल्या घरी प्रत्यक्ष देव आले, देव. आणि मग ते वाटेल ते करण्याकरता तयार होतात. महाराज आलेत ना, महाराज आलेत. अख्खं घरच त्यांच्या सेवेमध्ये असते हो. तुम्ही सांगा, कन्या गो करी कथेचा विकरा, ज्या तुकोबारांनी ज्या ज्ञानोबारांनी समाजाचे हाल अपेष्टा सहन करून धर्म पताका विश्वभर फडकवली, त्या ज्ञानोबारा तुकोबारांच्या अभंगावर आम्ही पोटं भरतो हो, पोटं भरतो. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे करण्याटी आम्हासी वाचा बोलू वेदनीती करू संती केले, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. त्या गोसाव्यांनी विचार केला की शेगाव नगरीमध्ये अन्नछत्र चालतंय, तिथं महात्मा आहेत, कोणीतरी जाऊन बघू. त्यांना असं वाटलं 4-2 दिवसाची व्यवस्था होईल राहण्याची, दक्षिणा सुद्धा चांगली मिळेल. म्हणून ते फिरत उत्तर भारतामधून महाराष्ट्रामध्ये शेगाव प्रांतामध्ये आले. गावात विचारलं, खंडोजी पाटलाचं घर कोणतं आहे? पिसवलीमध्ये गावात गेल्यानंतर आमचे पाटील आहेत बसलेले बघा, पाटील पाटलाचं घर विचारलं, सांगायचं कोण नाही का पाटील.
शेगावमध्ये गेले आणि म्हणले पाटलाचं घर कुठलं. लोक म्हणले ज्या गावामध्ये ज्या घरामध्ये ना मंडप टाकला असेल बाहेर पंक्ता उठत असतील ते पाटलाचं घर. ते आलेत ना संन्याशी सगळे तिथं. हे दिसायचे संन्याशी बरं का. हां मी संतांची व्याख्या सांगतो संतांची. आणि मग फिरत फिरत आल्यानंतर खंडोजी पाटलाच्या त्या घरामध्ये अन्नतर्पण चालू होतं त्या मळ्यामध्ये आणि तिथं आले. बोले बच्चा बहुत लंबे से आए, खीर पूरी का भोजन खिलाओ, बच्चा भूक लगी है. त्याने सांगितलं महाराज थांबा ना, आता नैवेद्य दाखवलं ना की आपण अरे झूठ है सब, हम तो भगवान है, हमें पहले खिलाओ बाद में वो दिखाओ, ये सब झूठ है. ते म्हणले आमचे महाराज आहेत ना गजानन महाराज. अरे तो काय गजानन महाराज, कुठे गजानन महाराज. आणि गजानन महाराजांना त्यांना लौकिकाची काही नव्हती हो. ते आपल्या कोपऱ्यात बसले होते काय करत गण गण गणात होते, गण गण गणात गजानन महाराज एका कोपऱ्यात बसले होते बरं का. त्या मळ्यामध्ये अन्नदान चालू होतं. ते आपल्या त्यांच्या मस्तीमध्ये. तुम्हाला सांगू कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, हम उसी में मगन जिससे लगाई लगन. लोग कहे मेरा भाई रे बावरी, बाप कहे कुलनासी, पद घुंगरू बांध मीरा नाची. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हरी हरी गुना गाने ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ओ हरी 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 गुना गाने लगी, रोवे परी बन के योगन चली, रोवे परी बन के योगन चली, बीमारी बीमारी कहाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. महाराज एका कोपऱ्यात बसलेले आणि सतत भगवंताचं स्मरण चालतं. ते त्यांच्या मस्तीमध्ये. तुम्हाला सांगू का महात्म्य आपल्याच मस्तीत असतात बरं का. हो आम्ही प्रापंचिक लोक नाथबाबा भागवतामध्ये लिहितात, जो मोले मदिरा काय तो मदिरा नंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो राहे गेला. ओ विकतची घेतात आणि थोडीशी जरी घेतली तर भरपूर अंगात आणतात, तेही कुठंही पडतात. तर आम्ही तो ब्रह्मानंद सेवलाय ना. ब्रह्मा गाऊनाचे उडे मनाच्या आनंदे धरीनादी
लागली समाधी मूढजन नर नारी लोका पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे. महाराज आपल्या तल्लीन होते आणि हा गोसावी आला. गोसावी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हमें भूक लगी है, हमें पहिले खाना दो. खंडोजी पाटलांचे रुको ना, सबर करो ना, जरा रुको ना. आधी महाराजांना नैवेद्य दाखवून ते म्हणले हो तुमचे महाराज हा काय येडा पिसा गण्या त्यांना काय माहीत गण म्हणजे काय, गणात म्हणजे काय आणि गोते म्हणजे काय त्यांना काय माहीत हो. त्यांना काही माहीत नाही. ते तर फक्त बम बोले टेकडीवाले चिलीम लगा ताजा दम लगाने आजा. हा? महाराज आपले बसलेले आणि ते म्हणले खंडूजी पाटील म्हटले तुम्हाला जेवायला घालतो पण आधी थोडा सत्संग करू ना सत्संग. ते म्हणले बुवा तुम्ही आवरा ना लवकर, आम्ही आधी सत्संग केला, हरिपाठ केला, खूप खूप नाचलो नाही का, आता जेवायची वेळ झाली ना, तुम्ही पण आवरा ना. खंडूजी पाटिल म्हणले पहले कुछ सत्संग करेंगे ना, बाद में फिर खाना खाएंगे. तो म्हणलं ठीक आहे, हम प्रवचन सुनाएंगे. त्याचं नाव काय होतं माहिती काय, ब्रह्मगिरी. गिरी संप्रदायातला होता ब्रह्मगिरी नावाचा तो संन्यासी. शेगावमध्ये आला, बसला, त्यांनी प्रवचन करायला सुरुवात केली. याच्यासाठी ते लवकर जेवायला भेटेल, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, आधी प्रवचन सांगू कसं तरी सांगू. गड्याने श्लोक घेतला पठ्ठ्याने. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयत्यापो न शोषयती मारुता. आत्म्याचं स्वरूप वर्णन करणारा श्लोक घेतला. हा श्लोक घेतला बरं का ते, हा श्लोक खरोखर हा श्लोक घेतला आहे, ग्रंथात वर्णन आलेलं आहे. आत्मा नश्वर आहे, आत्मा देह नश्वर आहे आणि आत्मा फक्त चिरकाल असणारा, सदोतीत असणारा, मरण फक्त हे देहाला असते, आत्मा अमर आहे, अशा प्रकारचा सांगायला लागला. आम्ही मरणाला भेटतो ना, सगळेच मरणाला भेटतात, पण मरावं सगळ्यांना लागतं असं प्रवचन सांगायला लागलं. बडे मिजासी कठडे बैठे तकिया बिछाईत साजा मार झपट कर यमली जावे जैसा कबूतर बुझा यम का जब तड़ा खावे तू क्या जाने लड़का दी जम का अजब तड़ा खावे तू क्या जाने. पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी गिरहळू पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी. तपी तपी सन्यासी मरे, जपी तपी सन्यासी मरे मर गए हकीम रोगी जम का अजब तड़ा खावे तू क्या जाने लड़का दी. प्रवचन सांगायला लागले प्रवचन. अरे सगळे मेले, संन्यासी सांगायला लागले बरं का प्रवचन. बसलेले होते बिचारे, ते चांगलं ऐकणारे होते. गजानन महाराजांच्या तालमीत तयार झाले तर ते म्हणे नसू द्या पैशावाले, कपडे चांगले नसतील कदाचित, त्यांची मन चांगली होती, मन चांगली होती. परम पदम न वेषण प्राप्यते परमार्थता. तुमचा परमार्थ हा वेशावर नसला पाहिजे, तो दिसण्यावर नसला पाहिजे, तो अंतःकरणातला असला पाहिजे. अरे ये सब झूठ है, ब्रह्मगिरी सांगायला लागले. तीन लोक पे छतर विराजे लुटा कुंज बिहारी कहत कबीरा वो भी मर गए, कहत कबीरा वो भी मर गए, कहत कबीरा वो भी मर गए. रहत कौन बिचारी. लोक ऐकतात, लोक ऐकतात हो. लोक भावनाप्रधान असतात, घोडे असतात, ते ऐकतात. महाराज लोक साले लय लबाड असतात, ते गैरफायदा घेतात हो सामान्य लोकांचा. त्याला वाटलं चांगलं जेवायला मिळेल, खायला मिळेल, वाढवलं प्रवचन. आपल्याला वाढवायचं नाही आता. ब्रह्मगिरीचं
विठ्ठलीचं प्रवचन चालू होतं. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. नैनं छिन्दन्ति सहस्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदे अंत्यापो न शोषयति मारुता. असं प्रवचनाचा श्लोक प्रवचन चालू आहे. देहाचं नश्वरत्व सांगत असताना आणि लक्ष मात्र होतं की आपण जर प्रवचन आणखी थोडं वाढवलं ना, खंडू पाटील आपल्याला जास्त पैसे देईल. खंडू पाटील सांगेल की महिनाभर इथंच थांबा, आमच्या गजानन महाराजांना तुमचं प्रवचन. महाराज तर त्यांच्या तल्लीनमध्ये होते हो. महाराजांना काय, कोई किसी में मगन कोई किसी में मगन हम उसी में मगन जिसे लगा ये लगन. महाराज आपले बसलेले. महाराजांनी काय केलं, ज्या पलंगावर बसले होते ना, अशी मोडकी खाट होती हो मोडकी त्या खाटीवर बसलेले महाराज आणि अग्निदेवताला आज्ञा केली लगाव. आणि आग लागली ना, हळूहळू आग कोणाचंच लक्ष नाही. ते सगळे प्रवचनामध्ये आग लागली आणि तो पलंग पेटायला लागला. हे बगलपुरात नाही, हे घडलेलं आहे सगळं बरं का. महाराजांच्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत. ब्रह्मगिरीचं प्रवचन सुरू तिकडं त्यांनी श्लोक काय घेतला होता की देह नश्वर आहे, देह मरती आहे, ह्या देह कधीही जाईल, याचा लोभ धरायचा नाही. म्हणून इस्त्रीचे आम्ही कीर्तनकार साले एवढे बदमाश, थोडीशी जरी इस्त्रीची घडी मोडली ना तरी 3 के शर्ट सोबत असतात आणि मग ते बदली करतात. ड्रायव्हरला सांगतात, अक्कल नाही तुला, गाडीत दुसरा शर्ट आहे आज, बघ ना याच्यावर थोडा बुक्क्याचा डाग पडला. एवढं हरामखोर हो. जाऊ द्या. मी एवढ्यासाठी सांगतो की ते माझी मज झाली अनावर वाचा, माझी या देहाची मज नाही चाळ, पोडानिकाचे. महाराज तलीन, अगं आग पेटली, लपो पळायला लागले, धावा धावा धावा, आग लागली. महाराज रडतायत, आग लागली आग लागली. महाराजांनी भास्कर पाटलाला सांगितलं, पट्ट शिष्य भास्कर पाटील पट्ट शिष्य बरं का महाराजांचे. भास्कर पाटला सांगितलं, भास्कर महाराजांना पण आणलं पलंगावर बसायला. प्रवचन संपलं त्यांचं, कारण लोक पळायला लागली. महाराज थोडंच थांबणार, महाराज तर सगळे पुढं पळायला लागले शेतामध्ये त्या दोऱ्यावर. महाराज पळायला लागले, लांब पळायला लागले. भास्करा महाराजांना आणलं हाताला धरून, महाराजांना आणलं. भास्कर निश्चिम कट्टर शिष्य भास्कर पाटील बरं का. नाही तर मग काम सांगितलं तर महाराज पाय कसे सोडू. शिष्या अरे जरा जा ना, चक्की नाक्यापर्यंत जा ना, आपल्याला थोडंसं सामान आणायचं आहे. महाराज पण तुमच्या सेवेमध्ये खंड होईल ना, मग तुमचे पाय चपतोय ना मी. नाही ना, नका पाठवू. पाय कसे सोडू. आणि सांगितलं, शिष्या अरे जा ना, आता कीर्तन संपत असेल, आलं असेल, जेवायला जा ना तिथं. म्हणले महाराज आज्ञा कशी मोडू. अशातले शिष्य नव्हते भास्कर पाटील. भास्कर पाटलांनी महाराजांना आज्ञा केली. भास्कर पाटील गेले तर गोसाव्याच्या हाताला धर. मी कशासाठी म्हणतो, संत नसू दे, आपण एकाच कडव्यावर हे करू. संत ते असतात, संत असे असले पाहिजे. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवणी, नाही मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी दे. संत म्हणजे पोटासाठी संत झाले गलित बोल, अशातले संत नव्हते महाराज, अशातले संत नव्हते. आणि भास्कर पाटलांनी महाराजांना बळजबरीने हाताला धरून आणलं. कोणाला? ब्रह्मगिरी गोसाव्याला हाताला धरून आणलं. आणि गजानन महाराज म्हणले, महाराज प्रणाम है आपको, बैठो ना, अभी बैठो ना. ब्रह्मगिरी म्हणले, वा 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 वा, आम्हाला माहिती तुम्ही काय ज्वालामुखीची समाधी देता की का. हे पेटलेला आहे तुमचा पलंग, तुम्ही आम्हाला बसायला सांगता, कसं काय बसायचं. म्हणजे नाही बसा ना. हो ती शीतळ अग्नी ज्वाळा, चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र हिन खाती सर्वदया. आणि महाराज म्हणले, बसा तुम्ही पण बसा. ते संत नव्हतेच. पोट भरण्यासाठी खंडू पाटलाकडे काहीतरी जेवायला मिळेल, चांगली दक्षिणा मिळेल, म्हणून तुकोबारा सांगतात, संत तुम्ही संत मायबाप कृपावंत काय पती, त्यांना संत म्हणायचं. विठोबा रखो
उतरा जीव